न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। भूम तालुक्यातल्या चिंचपुरामध्ये अक्षय ढगे नावाच्या शेतकऱ्याची 1.5 एकर बाग पावसामुळे उद्ध्वस्त झाली होती। न्यूज 18 मराठीनं या शेतकऱ्याच्या वेदना समोर आणल्या होत्या। हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते। आमदार तानाजी सावंत यांनी ही बातमी बघितली आणि शेतकऱ्याला तातडीनं 1.5 लाखांची मदत केली आहे। तसंच द्राक्षबाग उभी करण्यासाठी पुढील सहकार्य करण्याचाही शब्द दिलाय। गोकुळ ढगे यांची काल मी साहेबाला फोन केला रात्री की साहेब असं असं वारकावदामुळे झालंय। तर साहेबांनी मला लगेच सांगितलं तिथं जा की तिथं त्यांना फुलाची पाकळी आपलं कर्तव्य आहे म्हणून 1-1.5 लाख रुपये साहेबांनी मदत केली। आणि त्यांना साहेबांनी असं सांगितलं की खचून जाऊ नका, ही 1.5 लाख रुपये देतो, यात जरी नाही भागलं तर मी पुन्हा 10 तारखेला येणार आहे, त्या टायमाला येईन, होत्या तेवढी मदत तुम्हाला आणि करू। तर आता हे तुम्ही अवकाळीच्या परिस्थिती बघून दिली मदत, ही धन्यवाद त्याच्याबद्दल। धन्यवाद नाही, आमचं कामच आहे, आम्ही कर्तव्य आहे। आम्ही फुलाची पाकळी, आपणही शेतकरी आहोत, शेतकऱ्याची पोर आहोत सगळे। म्हणजे मग आणि अशा घटना येतात, संकट येतात। मागेही बघितलं असेल, मागच्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी प्रचंड जेवढं जमल तेवढी मदत केली शेतकऱ्यांना। मग आपले वाड्या वस्तीचे रस्ते असतील, सगळे असतील, त्या पद्धतीने आता सुद्धा हे तुमचं वैयक्तिक नुकसान झालेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालंय। त्या पद्धतीचं आपण कृषी मंत्र्यांना पत्रही पाठवलेलं आहे की बाबा ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचं सरकारनं काम करावं।